श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. या अगोदर आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजेच आपल्या चॅनलवरती सत्यनारायण पूजाची मांडणी घरच्या घरी कशी करावी याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण सत्यनारायणची कथा जाणून घेणार आहोत. श्री सत्यनारायण पूजा ही भगवान विष्णूंच्या रूपांपैकी एक असलेल्या नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी केली जाते. या स्वरूपातील परमेश्वराला सत्याचे अवतार मानले जाते. सत्यनारायण पूजा करण्यासाठी कोणताही निश्चित दिवस नसला तरी पौर्णिमा किंवा पौर्णिमेच्या वेळी पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या दिवशी भाविकांनी उपवास करावा. पूजा सकाळी आणि संध्याकाळी करता येते. तथापि संध्याकाळी सत्यनारायण पूजा करणे अधिक योग्य मानले जाते, कारण भक्त संध्याकाळी प्रसादाने उपवास सोडू शकतात. आम्ही तुमच्यासाठी सत्यनारायण कथा मराठीमध्ये घेऊन आलेलो आहोत. चला तर मग पाहूया. कथेला सुरुवात करू. पहिला अध्याय. महामुनी ऋषी व्यासजी म्हणाले, फार पूर्वी नैमिषारण्य तीर्थात शौनकादिक ऋषींच्या 88,000 ऋषींनी पुराणवत्ते श्री सुतजींना विचारले, हे सुतजी, या कलियुगात वेद आणि शिक्षण नसलेल्या लोकांना भगवंताची भक्ती कशी मिळेल आणि त्यांचा उद्धार कसा होईल? हे मुनिश्रेष्ठा, मला असे माहित काही व्रत किंवा तपस्या सांगा, जे व्रत केल्याने तुम्हाला अल्पावधीत पुण्य मिळेल आणि इच्छित फळही मिळेल. अशी कथा ऐकायची खूप इच्छा आहे. या प्रश्नावर शास्त्राचे जाणकार श्री सुतजी म्हणाले, हे वैष्णवातील आदरणीय, तुम्ही सर्वांचे जीवांचे हित आणि कल्याण विचारले आहे. आता मी तुम्हाला हे सर्वोत्तम व्रत सांगेन, जे श्रेष्ठ मुनी नारदजीने श्री लक्ष्मी नारायण भगवंतांना विचारले होते आणि श्री लक्ष्मी नारायण भगवंतांनी मुनिश्रेष्ठ नारदजींना सांगितले होते. तुम्ही सर्व चांगले लोक ही कथा काळजीपूर्वक ऐका. ऐका मुनीनाथ, ही सत्य कथा नेहमीच आनंददायी असते. उष्णता दूर हो, आनंदाच्या भरभराटीने सर्व कार्य पार पडू दे. पराकोटीच्या संकटात दुःखापासून मुक्ती मिळावा. प्रत्येकाला कुठल्याही ठिकाणी मदत मिळते. भगवंताच्या नामाचा आणि चारित्र्याचा महिमा केल्याशिवाय महाकाली पापांपासून मुक्त कशी होणार? मुनिश्रेष्ठ नारद इतरांच्या कल्याणासाठी सर्व जगात भटकणारे एकेकाळी मृत्यूभूमीवर पोहोचले. तेथे जन्मलेल्या जवळपास सर्वच मानवांना त्यांच्या कर्मानुसार अनेक दुःख भोगताना पाहून त्यांना वाटले की काही प्रयत्न केल्यास जीवांचे दुःख नक्कीच दूर होईल. असा विचार मनात घेऊन श्री नारद विष्णू लोकात गेले. तेथे श्वेत वर्ण व 4 भुजा असलेल्या देवांचे ईश नारायण, त्यांच्या हातात शंख, चक्ती, गदा आणि कमळ होते आणि माला धारण केली होती. ते पाहून त्यांची स्तुती करू लागले. नारदजी म्हणाले, हे देवा, तुम्ही खूप सामर्थ्यवान आहात. मन आणि वाणी सुद्धा तुम्हाला शोधू शकत नाहीत. तुम्हाला आरंभ, मध्य, अंतही नाही. सृष्टीच्या निर्गुण स्वरूपामुळे भक्तांच्या दुःखांचा नाश करणारे तूच आहेस. मी तुला नमन करतो. नारदजींची प्रार्थना ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे योगीराज, तुमच्या मनात काय आहे? तू इथे कोणत्या कामासाठी आला आहेस? म्हणायला मोकळे. तेव्हा ऋषीमध्ये श्रेष्ठ नारद मुनी म्हणाले, अनेक जन्मात जन्म घेणारे मृत्यू लोकातील सर्व मानव सर्वांच्या कर्मामुळे नाना प्रकारच्या दुःखाने भोगत आहेत. हे परमेश्वरा, जर तुम्हाला माझ्यावर दया आली असेल तर त्या लोकांचे सर्व दुःख थोडे प्रयत्नाने कसे दूर होतील ते मला सांगा. भगवान विष्णू म्हणाले, हे नारद, मानवजातीच्या हितासाठी तुम्ही हा अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे. मी तुम्हाला सांगतो ते व्रत, त्याचे पालन केल्याने मनुष्य मोहातून मुक्त होतो. ऐका, महान पुण्यदाता स्वर्ग आणि मृत्यू या दोन्ही ठिकाणी दुर्मिळ असा व्रत आहे, जो मी आज तुम्हाला सांगतो. श्री सत्यनारायण भगवंताचे हे व्रत नियमानुसार केल्याने मनुष्य या पृथ्वीवर सर्व लोकांचे सर्व प्रकारचे सुख उपभोगून मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करतो. भगवान श्री विष्णूंचे असे वचन ऐकून नारद मुनी म्हणाले, हे देवा, त्या व्रताचा नियम काय? फळ म्हणजे काय? ते व्रत यापूर्वी कोणी केले आहे आणि ते कोणत्या दिवशी करावे? कृपया मला सविस्तर समजावून सांगा. भगवान विष्णू म्हणाले, हे नारद, दुःख आणि सर्व प्रकारचे रोग दूर करणारे हे व्रत सर्व ठिकाणी विजय मिळवून देणारे आहे. कोणत्याही दिवशी
श्रद्धेने आणि भक्तीने ब्राह्मण आणि बांधवांसह संध्याकाळी सत्यनारायणची पूजा करावी. नैवेद्य केळीचे फळ, नैवेद्य तूप, मध, साखर किंवा गूळ, दूध आणि गव्हाचे पीठ भक्तिभावाने घ्या. गहू नसतानाही साठी पावडर घेऊ शकता. हे सर्व भगवान श्री सत्यनारायणला भक्तिभावाने अर्पण करा. नातेवाईकांसह ब्राह्मणांना भोजन अर्पण करावे. यानंतर स्वतः खा. रात्री श्री सत्यनारायण भगवान यांची गाणी इत्यादी आयोजित करा आणि श्री सत्यनारायण भगवंताचे स्मरण करण्यास वेळ घालवा. जे अशा प्रकारे व्रत करतात त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. विशेषतः कलियुगात मृत्यूभूमीत हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे कमी वेळात आणि कमी पैशात महान पुण्य प्राप्त केले जाऊ शकते. इति श्री सत्यनारायण व्रत कथा पहिला अध्याय पूर्णः. अध्याय द्वितीय प्रारंभ. महान संत सुतजी म्हणाले, हे ऋषीमुनी, प्राचीन काळी ज्यांनी हे व्रत पाळले होते त्यांचा इतिहास मी तुम्हाला सांगतो. लक्षपूर्वक ऐका. काशीपूर या अतिशय सुंदर शहरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. भूक आणि तहाण्याने अस्वस्थ होऊन तो सतत दुःखी असायचा. ब्राह्मणांवर प्रेम करणारे भगवान विष्णू त्यांना दुःखी पाहून एके दिवशी वृद्ध ब्राह्मणाच्या वेशात गरीब ब्राह्मणाकडे गेले आणि मोठ्या आदराने विचारले, हे ब्राह्मण, का सतत पृथ्वीवर उदास होऊन फिरतोस? हे श्रेष्ठ ब्राह्मणा, तुझे दुःख मला सांग, मला ऐकायचे आहे. कष्टांनी वेढलेला तो ब्राह्मण म्हणाला, मी गरीब ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागून पृथ्वीभोवती फिरतो. अरे देवा, तुम्हाला यापासून मुक्त होण्याचा काही मार्ग माहीत असल्यास कृपया मला कळवा. भगवान विष्णू वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन म्हणाले, हे ब्राह्मण, श्री सत्यनारायण भगवान हे इच्छित फळ देणारे आहेत, म्हणून तुम्ही त्यांची विधीपूर्वक पूजा करा. जे केल्याने मनुष्य सर्व दुःखांपासून मुक्त होतो. गरीब ब्राह्मणाला व्रताचा संपूर्ण नियम सांगून श्री सत्यनारायण भगवान वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात अंतर्धान पावले. वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी नक्कीच पाळणार या निश्चयाने गरीब ब्राह्मण घरी गेला. पण त्या रात्री ब्राह्मणाला झोपच आली नाही. दुसऱ्या दिवशी तो लवकर उठला आणि भगवान सत्यनारायणाचा उपवास करण्याचा निर्धार करून भिक्षा मागायला गेला. त्या दिवशी त्यांना भिक्षापोटी भरपूर पैसेही मिळाले. त्यातून त्यांनी पूजेचे सर्व साहित्य विकत घेतले आणि घरी आल्यावर मित्र आणि नातेवाईकांसह त्यांनी भगवान श्री सत्यनारायणचे व्रत पाळले. असे केल्याने तो गरीब ब्राह्मण सर्व संकटांपासून मुक्त झाला आणि खूप श्रीमंत झाला. तेव्हापासून ते ब्राह्मण दर महिन्याला उपवास करू लागले. जो शास्त्रानुसार भगवान सत्यनारायणचे व्रत श्रद्धेने पाळतो त्याला सर्व दुःखापासून मुक्ती मिळते. जो कोणी सत्यनारायण भगवानाचे व्रत पाळतो त्याची सर्व संकटांपासून मुक्ती होते. अशा प्रकारे भगवान सत्यनारायणनी नारदींना सांगितले, हे व्रत मी तुम्हाला सांगितले. हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो, आता अजून काय ऐकायचे आहे सांग. तेव्हा ऋषी म्हणाले, हे मुनिवर, जगात हा विप्र ऐकून हे व्रत कोणी पाळले हे आपण सर्वांना ऐकायचे आहे. ऋषी मुनींकडून हे ऐकून श्री सुतजी म्हणाले, हे ऋषी मुनींनो, हे व्रत पाळणाऱ्याला सर्व प्राण्यांची कथा ऐका. एकेकाळी ते श्रीमंत ब्राह्मण मित्र आणि नातेवाईकांसह त्यांच्या घरी शास्त्रानुसार भगवान सत्यनारायणचे व्रत पाळत होते. त्याचवेळी लाकूड विकणारा एक म्हातारा तेथे आला. काठ्यांचा गठ्ठा बाहेर डोक्यावर ठेवून तो ब्राह्मणाच्या घरी गेला. तृष्णेने बैचेन झालेला लाकूड तोड्याने विप्र उपवास करताना पाहिले. तो तहान विसरला. त्याने विप्राला नमस्कार करून विचारले, हे ब्राह्मण, तुम्ही कोणाची पूजा करत आहात? हे व्रत पाळण्याचे फळ काय? कृपया मला कळवा. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या श्री सत्यनारायण भगवंताचे हे व्रत आहे. त्यांच्या कृपेनेच माझ्या ठिकाणी संपत्ती आणि समृद्धी आलेली आहे. ब्राह्मणाकडून या व्रताची माहिती मिळाल्याने लाकूड तोड्याला खूप आनंद झाला. प्रभूंचे पावन 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 भोजन करून ते आपल्या घरी गेले. आणि मग दुसऱ्या दिवशी लाकूड तोड करणाऱ्याने मनात संकल्प केला की आज गावात लाकूड विकून जे पैसे मिळतील त्यातून तो भगवान सत्यनारायणचे व्रत करेल. हा विचार मनात ठेवून लाकूड तोड्या डोक्यावर लाकडाचा गट्टा घेऊन श्रीमंत लोक राहत असलेल्या अशा सुंदर शहरात गेला. त्या ठिकाणी त्याला त्या लाकडांची किंमत आदल्या दिवसांपेक्षा 4 पट जास्त मिळाली. तेव्हा तो म्हातारा लाकूड तोड करणारा खूप आनंदित झाला आणि पिकलेली केळी, साखर, मध, तूप, दही, गव्हाची पावडर इत्यादी सर्व श्री सत्यनारायण भगवंताच्या व्रताचे साहित्य घेऊन
आपल्या घरी आला. मग त्याने आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना बोलावून विधिवत देवाची पूजा केली आणि उपवासही केला. त्या व्रताच्या प्रभावाने त्या म्हाताऱ्या लाकूड तोड्याला धनसंपत्ती प्राप्त झाली आणि जगातील सर्व सुखे भोगून तो स्वर्गात गेला. श्री सत्यनारायण व्रताच्या कथेचा हा दुसरा अध्याय संपूर्ण. अध्याय तिसरा, प्रारंभ. श्री सुतजी म्हणाले, हे श्रेष्ठ ऋषीमुनी, आता मी आणखी एक गोष्ट सांगतो. प्राचीन काळी उल्कामुख नावाचा एक मोठा विद्वान राजा होता. ते जितेंद्रिय आणि सत्यवक्ता होते. तो दररोज देवळात जाऊन गरिबांच्या दुःखाला पैसे देऊन दूर करत असे. त्याची पत्नी कमळाप्रमाणे सुंदर, मूक आणि सती साध्वी होती. एके दिवशी भद्रशिला नदीच्या काठी दोघेही श्री सत्यनारायण भगवंतांसाठी विधीपूर्वक उपवास करत होते. तेवढ्यात एक साधू नावाचा वैश्य तेथे आला. त्याच्याकडे व्यवसायासाठी भरपूर पैसा होता. तो वैश्य नदीकाठी नाव थांबवून राजाकडे आला. राजा उपवास करत असल्याचे पाहून त्याने नम्रपणे विचारले, हे राजा, हे काय करत आहात? मला ऐकायचे आहे. कृपया मलाही समजावून सांगा. महाराज उल्का म्हणाले, हे वैश्य ऋषी, मी पुत्रप्राप्तीसाठी माझ्या मित्र आणि नातेवाईकांसोबत श्री सत्यनारायण भगवंताची उपवास आणि पूजा करत आहे. राजाचे म्हणणे ऐकून साधू नावाचा वैश्य आदराने म्हणाला, हे राजा, याची पूर्ण पद्धत पण मला सांगा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हे व्रत देखील करीन. मलाही मुले नाहीत. मला विश्वास आहे हे परिपूर्ण व्रत केल्याने मला नक्कीच मूल होईल. राजाकडून व्रताचे सर्व विधी ऐकून व्यवसायातून निवृत्ती घेतली की वैश्य आनंदाने आपल्या घरी आला. त्याने पत्नीला संतती देणाऱ्या व्रताबद्दल सांगितले आणि मला मूल झाल्यावर मी हे व्रत करीन अशी शपथ घेतली. वैश्यनेही हे शब्द पत्नी लीलावती यांना सांगितले. एके दिवशी त्यांची पत्नी लीलावती भगवान सत्यनारायणांच्या कृपेने गरोदर राहिली. 10व्या महिन्यात तिने एका अतिशय सुंदर मुलीला जन्म दिला. तेजस्वी पंधरवड्यात चंद्र जसा वाढतो तशी ती मुलगी दिवसेंदिवस वाढू लागली. त्यांचे मुलीचे नाव कलावती ठेवले. तेव्हा लीलावतीने आपल्या पतीला गोड शब्दात आठवण करून दिली की तू जे व्रत पाळण्याचा संकल्प केला आहेस ते तू कर. साधू वैश्य म्हणाले, हे प्रिये, कलावतीच्या लग्नाला मी हे व्रत पाळणार आहे. अशा प्रकारे पत्नीला आश्वासन देऊन तो व्यवसाय करण्यासाठी परदेशात गेला. कलावती पितृगृहाची वाढ झाली. परतताना जेव्हा साधूने आपली मोठी झालेली मुलगी शहरात तिच्या मैत्रिणीसोबत खेळताना पाहिली तेव्हा त्याला तिच्या लग्नाची काळजी वाटली. मग त्याने एका दूताला बोलवले आणि आपल्या मुलीसाठी योग्य वर शोधण्यास सांगितले. साधू नावाच्या वैश्यांनी आज्ञा मिळवल्यानंतर दूत कांचन नगराला पोहोचला आणि काळजी घेऊन वैश्याच्या मुलीसाठी योग्य व्यापारी मुलगा घेऊन आला. मग वैश्य ऋषी आपल्या मित्र आणि नातेवाईकांसह आनंदी झाले आणि त्यांनी आपल्या मुलीचे लग्न त्या पात्र मुलाशी केले. दुर्दैवाने ते लग्नाच्या वेळीही सत्यनारायण व्रत पाळायला विसरले. त्यावर भगवान फार संतापले. त्याचे वैश्याला शाप दिलाय की तुला तीव्र वेदना होतील आणि मग तो वैश्य आपल्या कामात निपुण आपल्या सुनेसह होड्यांचा ताफा घेऊन सागराजवळील रतनसारपूर नगरी व्यवसाय करण्यासाठी गेला. रतनसारपूरवर चंद्रकेतू नावाच्या राजाचं राज्य होतं. सासरे आणि जावई दोघेही चंद्रकेतू नावाच्या त्या नगरीत व्यवसाय करू लागले. एके दिवशी भगवान सत्यनारायणच्या भ्रमाने प्रेरित झालेला चोर राजा चंद्रलोकातून पैसे चोरून पळून जात होता. राजाचे दूत आपल्या मागून वेगाने येत असल्याचे पाहून चोर घाबरला आणि त्याने शांतपणे राजाचे पैसे वैश्याच्या नावे ठेवले जिथे त्याचे सासरे आणि जावई राहत होते आणि पळून गेला. दूतांची त्या वैश्याकडे ठेवलेले राजाचे पैसे पाहून सासरे आणि जावई चोर आहेत असे त्यांना वाटले. ते दोघे सासरे आणि जावई यांना बांधून घेऊन राजाजवळ गेले आणि म्हणाले, तुमचे पैसे चोरणाऱ्या या 2 चोरांना आम्ही पकडले आहे. बघा, यांची ऑर्डर करा. तेव्हा राजाने त्या वैश्याचे न ऐकता तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला. अशा प्रकारे राजाच्या आदेशाने त्याला कैद करण्यात आले आणि त्याची सर्व संपत्तीही हिसकावून घेण्यात आली. भगवान सत्यनारायणच्या शापामुळे त्या वैश्याची पत्नी लीलावती आणि मुलगी कलावती याही घरात खूप दुःखी झाल्या. चोरट्यांची त्याचे सर्व पापे चोरले. मानसिक आणि शारीरिक वेदना आणि भूक आणि तहान यामुळे खूप दुःखी झालेल्या कलावती अन्नाच्या आशेने एका ब्राह्मणाच्या घरी गेली. त्यांनी ब्राह्मण श्री सत्यनारायण भगवंताचे व्रत पद्धतशीरपणे करताना पाहिले. ती कथा ऐकून
भक्तिभावाने प्रसाद घेऊन रात्री घरी आली. आईने कलावतीला विचारले, हे कन्या, आतापर्यंत कुठे होतीस? मला तुझी खूप काळजी वाटत होती. आईचे म्हणणे ऐकून कलावती म्हणाली, हे आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी श्री सत्यनारायण भगवंताचा उपवास पाहिला आहे आणि मलाही परिपूर्ण व्रत करण्याची इच्छा आहे. मुलीचे म्हणणे ऐकून आईने सत्यनारायणची पूजा करण्याची तयारी केली. तिने तिच्या मैत्रिणीसह भगवान सत्यनारायणची पूजाही केली आणि उपवास केला आणि माझे पती आणि जावई लवकर घरी परतावेत असे वरदानही मागितले. तसेच विनंती केली की हे परमेश्वरा, आमच्याकडून काही चूक झाली असेल, आमच्या सर्व पापांची क्षमा कर. या व्रताने सत्यनारायण भगवान प्रसन्न झाले. तो राजा चंद्रलोकातून स्वप्नात दर्शन घेऊन म्हणाला, हे राजा, तुम्ही ज्या 2 गणराजांना तुरुंगात टाकले आहे ते निर्दोष आहेत. त्यांना सकाळी सोडा. तू मिळालेला त्याची सर्व संपत्ती परत कर, नाहीतर मी तुझे राज्य, संपत्ती, मुले इत्यादी नष्ट करेन. राजाला असे बोलून परमेश्वर अंतर्धाव झपावला आणि मग सकाळी राजा चंद्रकेतूने दरबार सर्वांसमोर आपले स्वप्न कथन केले आणि दोन्ही वैश्यांना बंदिवासातून सोडवून त्यांना दरबारात आणण्याची आदेश सैनिकांना दिला. येताना दोघांनीही राजाला नमस्कार केला. राजा हळूवार शब्दात म्हणाला, हे महान लोक, तुम्हाला अज्ञानातून असे कठीण दुःख मिळाले आहे. आता तुम्हाला भीती नाही, तुम्ही मुक्त आहात. त्यानंतर राजाने त्याला नवीन वस्त्रे परिधान करून दिली आणि त्याने घेतलेली रकमेची दुप्पट रक्कम परत करून सन्मानपूर्वक निरोप दिला. दोघेही वैश्य आपल्या घरी गेले. इति श्री सत्यनारायण व्रतकथा तृतीय अध्याय संपूर्ण. चतुर्थ अध्याय प्रारंभ. सुतजी पुढे म्हणाले, वैश्याने प्रवास सुरू केला आणि तो आपल्या नगरात गेला. तो थोडा पुढे गेल्यानंतर दांडी धरण केलेल्या भगवान सत्यनारायणांनी त्याची परीक्षा घेण्यास सांगितले. हे वैश्य, तुमच्या बोटीत काय आहे? गर्विष्ठ व्यापारी हसत म्हणाला, हे दांडी, तुम्ही काय विचारता? पैसे घेण्याची इच्छा आहे का? माझी बोट वेलीच्या पानाने बनलेली आहे. वैश्याचे हे शब्द ऐकून दांडी परिधान केलेले भगवान सत्यनारायण म्हणाले, तुमचे वचन असे खरे हो. असे बोलून तो तेथून निघून गेला आणि काही अंतरावर जाऊन समुद्रकिनारी जाऊन बसला. दांडी महाराज निघून गेल्यानंतर वैश्य आपल्या नित्यकर्मातून निवृत्त झाल्यावर बोट उंच उंच करून बोटीतल्या वेली, पाने इत्यादी पाहून बेहोश होऊन जमिनीवरच पडलेला पाहून आश्चर्यचकित झाले. शुद्धीवर आल्यावर त्याला खूप दुःख होऊ लागले. तेव्हा त्यांचा जावई म्हणाला, शोक करू नकोस, हा दांडी महाराजांचा शाप आहे, म्हणून आपण त्यांच्या आश्रयाचे चालले पाहिजे. तोच आपले दुःख संपवेल. आपल्या सुनेचे बोलणे ऐकून वैश्यदंडी भगवंतापर्यंत पोहोचला आणि अत्यंत भक्तीने पश्चाताप करून म्हणाला, मी तुला सांगितलेल्या असत्य शब्दाबद्दल मला क्षमा कर. असे म्हणत तो दुःखाने रडू लागला. तेव्हा देवदंडी म्हणाले, हे व्यापारी पुत्र, माझ्या आज्ञेमुळे तुम्हाला वारंवार त्रास होत आहे. तुम्ही माझ्या उपासनेपासून दूर गेला आहात. तेव्हा तो वैश्य म्हणाला, हे देवा, ब्राह्मण, तुझ्या ब्रह्मा आदी देवतांनाही कळत नाही, मग मला मूर्ख कसे कळणार? तू आनंदी राहा. मी तुझ्या माझ्या क्षमतेनुसार तुझी पूजा करीन. माझे रक्षण कर आणि माझी नाव पूर्वीप्रमाणे संपत्तीने भर. त्यांचे भक्तिमय वचन ऐकून श्री सत्यनारायण भगवान प्रसन्न झाले आणि त्यांना त्यांच्या इच्छेनुसार वरदान देऊन अंतर्धान पावले. त्यानंतर सासरे आणि जावई दोघेही बोटीवर आले असता बोट पैशांनी भरलेली पाहिली. त्यानंतर त्यांची नियमानुसार भगवान सत्यनारायणची आराधना केली आणि आपल्या साथीदारांसह त्यांच्या नगरात गेले. जेव्हा तो त्याच्या शहराजवळ पोचला तेव्हा त्याच्या घरी एक दूत पाठवला. दूत साधू नावाच्या वैश्याच्या घरी गेला. त्याच्या पत्नीला नमस्कार केला आणि म्हणाला, तुझा पती आपल्या कुटुंबासह या शहराजवळ आला आहे. लीलावती आणि तिची कन्या कलावती त्यावेळी परमेश्वराची पूजा करत होते. दूताचे म्हणणे ऐकून ऋषी पत्नीने अत्यंत आनंदाने भगवान सत्यनारायणची पूजा पूर्ण केली आणि आपल्या मुलीला म्हणाली, मी माझ्या पतीला भेटायला जात आहे, तू पूजा पूर्ण कर आणि लवकर या. पण कलावती पूजा आणि नैवेद्य सोडून पतीला भेटायला गेली. पूजा आणि प्रसादाची अवज्ञा केल्यामुळे भगवान सत्यनारायण क्रोधित झाले आणि त्यांची पत्नी नावेसह पाण्यात बुडवले. पती न मिळाल्याने कलावती रडत जमिनीवर बसली. बोट बुडलेली आणि मुलगी रडताना पाहून साधू नावाचा वैश्य प्रभावित झाला आणि म्हणाला, हे भगवान, अज्ञानामुळे माझ्या पापांसाठी कृपया मला किंवा माझ्या कुटुंबाला क्षमा करा. त्यांच्याकडून असे शब्द ऐकून
भगवान सत्यदेव प्रसन्न झाले. आकाशवाणी म्हणाली, हे वैश्य, तुमची मुलगी माझा प्रसाद टाकून आलेली आहे, म्हणूनच तिचा नवरा गायब झाला आहे. ती घरी गेली आणि प्रसाद घेऊन परतली तर तिला तिचा नवरा नक्कीच मिळेल. आकाशवाणी ऐकून कलावती घरी पोहोचली आणि प्रसाद घेतला आणि मग येऊन तिला आपला पती पूर्वीच्या रूपात सापडला. तिला खूप आनंद झाला आणि तिने आपल्या पतीला पाहिले. त्यानंतर साधू वैश्य त्यांची आपल्या मित्र आणि नातेवाईकांसह सत्यदेवाची विधीपूर्वक पूजा केली. या जगातील सर्व सुखांचा उपभोग घेतल्यानंतर शेवटी त्याला मोक्ष प्राप्त झाला. श्री सत्यनारायण व्रताच्या कथेतील 4था अध्याय संपूर्ण. अध्याय 5. प्रारंभ. श्री सुतजी म्हणाले, हे ऋषीमुनींनो, मी आणखी एक गोष्ट सांगतो, तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. तुंगध्वज नावाचा एक राजा प्रजेची नेहमी काळजी करत असे. भगवान सत्यनारायणचा प्रसाद सोडल्याने त्यांना खूप त्रास झाला. एकदा राजा जंगलातील वन्य प्राण्यांना मारून एका मोठ्या वृक्षाखाली आला. तेथे त्यांनी त्याचे मित्र आणि नातेवाईक श्री सत्यनारायणजी यांच्यासह गोपाळांची भक्तिभावाने पूजा केली. पूजा करताना पाहिले, परंतु राजाला पाहुणी अभिमानामुळे तो तेथे गेला नाही व सत्यदेवाला नमस्कारही केला नाही. गोपाळांची देवांचा प्रसाद त्यांच्या समोर ठेवल्यावर तो प्रसाद सोडून आपल्या नगरात निघून गेला. शहरात पोहोचल्यावर त्याने पाहिले की त्याचे संपूर्ण राज्य नष्ट झाले आहे. हे सर्व सत्यदेवांची रागाच्या भरात केल्याचे त्यांना समजले. मग तो पुन्हा जंगलात आला आणि गोपाळांसह गेला आणि विधीपूर्वक पूजा करून प्रसाद घेतला. नंतर सत्यनारायणच्या कृपेने सर्व काही पूर्वीसारखे झाले आणि दीर्घकाळ आनंद उपभोगल्यानंतर त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त झाला. भगवान श्री सत्यनारायण यांच्या कृपेने जो व्यक्ती हे दुर्बल व्रत पळेल त्याला धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही. गरीब श्रीमंतापासून मुक्त होतो आणि कैदी निर्भय होतो. निपुत्रिकांना संतती प्राप्त होते आणि सर्व इच्छा पूर्ण करून तो स्वर्गात जातो. आता हे व्रत ज्यांनी पूर्वी पाळले होते त्याच्याबद्दलही जाणून घ्या. आता त्यांच्या दुसऱ्या जन्माचीही कथा ऐका. शतानंद नावाच्या वृद्ध ब्राह्मणाने सुदामाच्या रूपात जन्म घेतला आणि कृष्णाजीची पूजा आणि सेवा करून स्वर्ग प्राप्त केला. उल्कामुख नावाचा राजा दशरथ राजा झाला आणि श्रीरंगनाथाची पूजा करून त्याला मोक्ष प्राप्त झाला. साधू नावाच्या वैश्याने आपल्या पुत्राला करकातून फोडून पवित्र करून सत्यनिष्ठ राजा मोरध्वज म्हणून वैकुंठ निवास मिळवला. महाराज तुंगध्वज स्वयंघोषित मनु झाले. अनेकांना भगवंताच्या भक्तीत लीन करून त्यांनी वैकुंठधाम प्राप्त केले. लाकूड तोड करणारा त्याच्या पुढच्या जन्मी गुहा नावाचा निषाद राजा झाला. त्याचा रामाच्या चरणांची सेवा केली आणि त्याचे सर्व जन्म समजवले. श्री सत्यनारायण व्रताच्या कथेचा हा संपूर्ण 5वा अध्याय समाप्त. तर अशा प्रकारे आज आपण सत्यनारायण पूजेचे कथेचे 5 अध्याय जाणून घेतले आहेत. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ हर हर महादेव.